भारतीय पंचांगाप्रमाणे आज शेवटचा या संवत्सराचा शेवटचा दिवस आहे. अमावास्या आहे, काही ठिकाणी सूर्यग्रहण आहे. तर त्याच्यातूनही आपल्याला काही साधना करायची असेल तर त्यासाठी शुभेच्छा. आणि उद्या नववर्ष सुरू होणार आहे, तर गुढीपाडव्याचा मोठा सण आहे. आपल्याला आनंदोत्सव आपण साजरा करत असतो. श्रीरामांचं आगमन झालं, अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या घडतात. म्हणून गुढीपाडव्यासाठी आणि नव संवत्सरासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते. नवीन नवीन संकल्प करा, ते सिद्धीला जाण्यासाठी आपण श्रीकृष्णाजवळ आणि रामाजवळ प्रार्थना करूया. आज कलशाध्यायातील 178व्या ओवीपासून अर्थात त्याच्या आधीच्या 7व्या श्लोकापासून आपल्याला सुरुवात करायची. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा नव्यानं कोणी आले असतील तर सर्वांना शुभेच्छा, त्यांचं स्वागत. आणि आपण आता कलशाध्यायातील एक एक कर्माबद्दलचं स्वरूप आणि त्याग आणि संन्यासाबद्दलचं सगळं विवरण ज्ञानदेवांनी जे केलेलं आहे ते आपण पाहतो आहोत. 77वी ओवी अशी झालेली होती. जो जीव बंधे शिणला, सुटके जाचे आपला. तेणे पुढत पुढती या बोला, आनन की जे. म्हणजे जो पुरुष किंवा जो मनुष्य संसार बंधनाने शिणलेला आहे, प्रापंचिक तणावाने जो थकला आहे आणि अनेक प्रकारच्या बंधनांमुळे पण श्रमलेला आहे, जन्ममृत्यूच्या तडाख्यातून सुटण्यासाठी जो जीव जीवाच्या आकांताने झटतो आहे, त्याने माझ्या बोलण्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. म्हणजे ज्याला मुक्ती हवी आहे, मोक्ष हवा आहे, त्यानं मी जे सांगतोय, म्हणजे भगवंत सांगतायत, ज्ञानदेव सांगतायत की मी जे सांगतोय त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. खूप चर्चा झाली यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् वगैरे. आणि ही जी कर्म आहेत ती कशी पवित्र आहेत, माणसाला पवित्र करणारी आहेत. म्हणून ज्याला ह्या तडाख्यातून सुटायचं आहे, जो त्याच्यासाठी आकांतानं धडपड करतो. आपण कशासाठी धडपड करतो सामान्य माणूस? संसारात राहण्यासाठी, संसारात सुख मिळवण्यासाठी, ऐश्वर्य मिळवण्यासाठी, सगळ्या आपल्या नात्या गोत्यांना जपण्यासाठी किंवा झिडकारण्यासाठी. आजकाल सगळं उलटं चाललेलं आहे, कुणी कुणाला नको आहे. आता आजच सकाळी एक वाचत होते की वडील चांगल्या पोस्टवर होते, प्राध्यापक होते, मुलांची मुलींची लग्न लावून देऊन सगळ्या उत्तम त्यांची लाईन लावून दिली. पण बायको 6 वर्षापूर्वी गेली, तर ते म्हातारे गृहस्थ एकटे कोकणामध्ये जी काही जमीन होती त्या जमिनीवर एक घर बांधून त्या ठिकाणी राहत आहेत. अजून ते आहेत. आत्ता त्यांची सगळी कहाणी ते सांगत होते
की आपली भारतीय संस्कृती कुटुंबासाठी धडपडणारी आहे. कुटुंब ही संस्था आजपर्यंत आपल्या जगामध्ये श्रेष्ठ मानली जात होती. पण आता मात्र हे असं दिसतंय की ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या वडिलांना किंवा त्या आईला न ऐकणारी, न जुमानणारी मुलं आहेत. म्हणून लोकांना धडपड करावी लागते. पण त्यांनी मात्र त्याच्यातून मार्ग काढला की त्यांच्या पत्नीला सगळं दुसऱ्यासाठी परोपकार करायला, आले गेलेल्यांचं आतिथ्य करायला फार आवडायचं. आणि म्हणून तिनं जाताना सांगितलेलं होतं की तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच ठेवा आणि बाकीचं सगळं दान करा. तुमच्या आमच्यासारखे त्या मार्गावरून जात होते, आंबे खूप लढलेले होते, त्यांना वाटतं एक आंबा ह्यातला मिळावा म्हणून ते तिथं क्षणभर थांबतात. तर त्या म्हातारबाबांनी पाहिलं की काय हो म्हणे, काय बघताय? काही नाही म्हणे, आंबे छान लागलेले आहेत म्हणून म्हटलं की एखाद दोन आंबे घ्यावे. घ्या ना म्हणे, अवश्य घ्या. मग पुन्हा म्हणे आत या, जरा बसून खा. त्यांना 4 आंबे खायला दिले. म्हणे खूप सुंदर आहेत अमुक तमुक. मी सगळी चर्चा निघाली आणि ही सगळी कहाणी त्यांनी सांगितली. तर म्हणे माझ्या पत्नीची इच्छा होती. तेवढ्यात यांची मुलं, बायको गाडीत बसून जे आलेले होते ते इकडे तिकडे फिरायला गेलेले आले. सगळ्यांचा पाहुणचार त्यांनी केलेला आहे. आणि तो केल्यानंतर पुन्हा त्यांनी आत घरात जाऊन एक बॅग आणली आणि बॅग भरून आंबे ह्यांना दिलेले आहेत. तर ते म्हणतात आता मला एकट्याला किती लागणार आणि ठेवून काय करायचे? हे सगळं सत्वगुणाचं आहे. पण त्यांची मुलं मात्र आता तमोगुणाने व्यापलेली आहेत. पण मी जे म्हटलं तसं की जन्ममृत्यूच्या कचाट्यातून किंवा तडाख्यातून सुटण्यासाठी जो जीव आकांतानं धडपडतोय, झटतोय, त्यापेक्षा मग असं वाटतं की नाही, पुनर्जन्म नको. जे आहे इथंच मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती. सावरकरांनी म्हटलेलं आहे की वेदांतांनी जे सगळं सांगितलेलं आहे तेच चांगलं आहे, म्हणून ती मुक्ती हवी आहे. आता 177 पर्यंत आपलं झालेलं होतं. 1, 2, 3 ओव्या फक्त राहिल्या त्या, तेवढ्या घेऊया. ते गुराख्यांची वगैरे उदाहरणं झाली होती बहुतेक. तैसी कर्मे जाण यज्ञ तपोदान, करावी सांडोन फलासक्ती. गुराखितो जैसा राखितो गायींच, न ठेविता आस दुभ त्याची. काय सांगू फार तैसी अनासक्ती, असू द्या विचित्ती कर्म फळी. जाणोनी हे वर्म घडे जेव्हा कर्म, भेटे आत्माराम तेव्हा चितो. म्हणून फळाचा संबंध सोडून, तेवी अभिमान कर्तृत्वाचा. आचरावी कर्मे जाण कपिध्वजा, संदेश हा माझा सुनिश्चये. प्रपंचाच्या बंधे पावोनिया क्षीण, सुटावे म्हणून तळमळे. बघा शेवटची ओवी आत्ताची झाली ती. तेणे न ये माझे अव्हेरू हे बोल, म्हणे श्री गोपाळ पार्था लागी. तेणे म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की हे माझे जे बोलणं आहे त्याचा अव्हेर करू नका, आणि म्हणून भगवंत त्याला सांगतायत. आता पुढचा श्लोक बघूया आपण. 7वा श्लोक. आपण त्यागाचे 3 प्रकार पाहणार आहोत. आणि 3 प्रकारापैकी तामस त्याग म्हणजे काय ते आता या 7व्या श्लोकात सांगितलेलं आहे. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहात्तस्य परित्यागस तामस परिकीर्तितः. नियतस्य तु संन्यास. नियत म्हणजे शास्त्रानं नेमून दिलेलं. तू शब्द आहे तो आधी घ्यायचा आहे. तू म्हणजे परंतु. नियतस्य कर्मणः संन्यासः. कर्मणः म्हणजे कर्मणो, त्या ठिकाणी मूळ शब्द आहे कर्मणः. कर्मणः म्हणजे कर्माचा. नियतस्य कर्मणः संन्यासः असा अन्वय आहे. म्हणजे नेमून दिलेल्या, शास्त्रानं नेमून दिलेल्या कर्माचा त्याग. कर्मणः न उपपद्यते. न म्हणजे नाही आणि उपपद्यते म्हणजे योग्य. म्हणजे नेमून दिलेली जी कर्म आहेत त्याचा त्याग करणं हे योग्य नाही.
उचित नाही. मग काय होतं? मोहात तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. मोहात कशामुळं केला जातो हा त्याग? मोहामुळं. दोन शब्द आहेत, मोहात अधिक तस्य, म्हणून तिथं डबल तर झालेलं आहे. मोहात तस्य परित्यागः, मोहामुळे तस्य म्हणजे त्याचा, अर्थात नियत कर्माचा त्याग केला जातो. परित्याग सर्व बाजूंनी पूर्ण त्याग केला जातो. हा काय आहे? तामसः परिकीर्तितः. अर्जुन त्या वळणावर चाललेला होता. 17 अध्याय झाले, आता 18व्या अध्यायात त्याचं मन अजून थोडंसं अस्थिर असेल. कदाचित त्याच्या मनामध्ये काही, कारण प्रश्न विचारलेला आहे ना, त्या अगस्त्यच ऋषिकेश, हो की नाही, दोन्हीचं मला नीट स्वरूप सांगा असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणून आता इथे पुन्हा त्याला समजावून सांगतायत की मोहामुळं जर आपल्या नेमून दिलेल्या किंवा नियत कर्माचा त्याग केला तर तो त्याग कसा आहे? तामसः परिकीर्तितः. त्याला तामस त्याग असं म्हटलं जातं. बघा ना, आपलं आता याच्यात पुन्हा येणार आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांची कर्म पुन्हा या अध्यायात एकदा छान समजावून देणार आहेत. पण तरीसुद्धा सर्वसामान्यांना आजपर्यंत बऱ्याच वेळा झाली कोणाची कोणती कर्म आहेत, कोणाची कर्म आहेत. पण तरी अगदी महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मणांनी अध्ययन, अध्यापन, यजन, याजन ही तर अगदी महत्त्वाची आहेत. ती शास्त्रानंच नेमून दिलेली आहेत. काहीतरी एक समाजाची धारणा राहावी म्हणून, समाज व्यवस्थित चालावा म्हणून काहीतरी नेमणूक करावीच लागते की नाही. घरामध्ये सुद्धा आपण तसंच करतो, कामं वाटून घेतो, तशी वाटून घेतलेली आहेत. मग एकदा वाटून घेतलं, माझ्याकडे जर स्वयंपाक करायचं काम असेल तर रोज मी त्याच्याबद्दल तक करून चिडचिड करून चालेल का? नाही, मी ते आवडीनं करायला पाहिजे आणि रोज नित्यानं करायला पाहिजे. म्हणून त्याला नियत कर्म म्हटले. पण काही लोकांचं जाऊ दे, एखाद दिवशी जरा मी दिलं सोडून काम, असं कसं सोडून चालेल? तसं जन्माला येतानाच माझ्यावर जे काम आहे प्राप्त झालेलं आहे, मग ते क्षत्रिय म्हणून माझ्याकडं संरक्षणाचं काम असेल, युद्ध करण्याचं काम असेल, ते मी नित्यचं काम म्हणजे माझं नियत कर्म म्हणून केलंच पाहिजे. त्याचा त्याग हा तामस त्याग आहे. आपण तामसाची, सत्व, रजतमाची खूप विशेषणं पाहिली. 17व्या अध्यायात पाहिली, 14व्यातही पाहिली, पण आणि आत्ता याही अध्यायाच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे. पण इथे त्यागाबद्दल सांगतायत की कोणता तामस त्याग. आता त्याच्याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघा. आता उदाहरणं तर इतकी सुंदर देतात ज्ञानदेव. ना अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रोविजती नखे, तैसा कर्मद्वेषे जो अशेखे, कर्मेची सांडी. सांडी म्हणजे सोडून देतो, पण मी म्हटलं तसं सांडणं आणि सोडून देणं यात थोडासा फरक असतो. सांडलेलं पुन्हा तशा अर्थी भरता येत नाही. हल्लीच्या फरशा बिरशा असतील म्हणून टेबलवर याच्यावर सांडलेलं भरता येतं, पण तरी माणूस ते पुन्हा खाऊ शकत नाही. तसं हे जे कर्म आहे ना अंधाराचे निरोखे. आता बघा, अंधारात आपल्याला दिसत नाही. जैसी डोळा रोविजती नखे. मग एखादा दिसत नाही अंधारात म्हणून रागानं आपल्याच डोळ्यामध्ये आपलीच नखं रोवल किंवा अशी रोवून बसेल की आपलीच नखे खुपसून बसेल, त्याप्रमाणे तैसा कर्मद्वेषे जो अशेखे. अशेखे म्हणजे अशेषे, पूर्ण कर्मेची सांडी. म्हणून त्याचप्रमाणे एखादा जी आपली काम्यकर्मानं बंधन होतं, काम्यकर्म केली की बंधनात पडतो मनुष्य. या द्वेषानं किंवा या भावनेनं जो नित्य नैमित्तिक कर्मांचा सुद्धा त्याग करतो, कुठलंच करायचं नाही. अगदी बघा, असे जाहीर करतात मी काहीही करणार नाही, असाच बसून राहणार आहे किंवा मी अशीच बसून राहणार आहे. काही आता नित्यकर्म तर आपल्याला तर करावीच लागतात की नाही. तीही पाहिलीत आपण नित्यकर्म. सकाळी उठल्यापासून जी अगदी दंत धावन,
इथपासून सगळी कर्म असतात. स्नान, सगळी आपले आपले कपडे धुणं, सगळी जी आहेत ती नित्यकर्म आहेत. जेवायला पाहिजे रोजचं, रोज फिरायला पाहिजे, रोज व्यायाम करायला पाहिजे, ही सगळी आयुर्वेदानं सांगितलीत आणि आपल्या शास्त्रांनी पण सांगितलेली आहेत. तर पण त्याचाही द्वेष, काही रोज कटकट. आता काही लहान मुलं म्हणतात रोज काय अंघोळ करायची, रोज सकाळीच काय करायची, म्हणून मी संध्याकाळी करेन. त्यांना सगळं समजावून द्यावं लागतं, पण ती लहान असतात हो. मोठी माणसंसुद्धा जेव्हा असं वागायला लागतात त्यावेळेला कर्माचा ते द्वेष करतात. आणि अशेखे म्हणजे सगळी, काही त्यात उरत नाही. एखादं म्हणेल बस जाऊ दे, मी या 10पैकी 5 करतो, तर शेष म्हणता येईल. पण इथे अशेष म्हणजे सगळीच कर्म तो टाकून देतो, सांडून देतो. तर तो जो आता तामस त्यागाची एक एक पायरी ज्ञानदेव सांगतात. म्हणजे अंधारावर रागून काही उपयोग आहे का हो? आपल्याला दिसत नाही, त्याला अंधाराचा दोष काय ना आपल्या डोळ्याचा तरी दोष काय? आपणच आपली नखं या डोळ्यात घालायची आणि आयुष्याचं नुकसान करून घ्यायचं. तसं कर्माचा द्वेष करत 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 सगळीच कर्म टाकून देणं, हे कितपत शहाणपणाचं आहे मला सांगा तुम्हाला. काही उपयोगाचं नाही. आता घरात एखादी दुर्घटना घडली, लोकांचा देवावरचा विश्वास लगेच उडतो. देवानी काय केलं, आमचा मुलगा गेला, आमचं घरातली मोठी व्यक्ती गेली, आता आम्ही काहीच करणार नाही म्हणून देव पार गुंडाळतात, टाकून देतात, बाहेर नेऊन ठेवतात, दुसऱ्या मंदिरांमध्ये ठेवतात. अशी रोजची दैनंदिन कर्म आहे ना हे. पूजा अर्चा, वंदन भक्ती, सगळ्या ज्या अर्चन भक्ती ह्या सगळ्या रोजच्या आहेत. ह्या गोष्टी करायच्याच नाहीत, सगळं टाकून द्यायचं. म्हणून पुढं म्हटलेलं आहे बघा, तयाचे कर्म जे सांडणे, ते तामस पै मी म्हणे, शिसाराचे रागे लोटणे, शिरची जैसे. आता दुसरं उदाहरण देतात आणि ते सांगतात की तयाचे जे कर्म सांडणे, तयाचे म्हणजे त्याचे जे हे कर्म सांडणं आहे, म्हणजेच कर्माचा त्याग आहे, तो कसा आहे, ते तामस पै मी म्हणे. वर जे सांगितलं किंवा अजूनही अशा प्रकारची कर्म सांडणं, कर्माचा त्याग करणं, हे म्हणजे तो तामस त्याग म्हटला पाहिजे किंवा मानला. आता शिसाराचे, आपल्याला बघा अर्धशिशी शब्द माहिती आहे. इथं शिसाराचे म्हणजे ते डोक्याचे, शीर्षाचे म्हणजे अर्धशिशी. डोकं दुखायला लागलं, शिसाराचे रागे लोटणे, शिरची जैसे. आता मला सांगा, डोकं दुखायला लागलं म्हणून राग आला, संताप आला आणि अख्खं डोकंच तोडून टाकलं. बरोबर आहे? म्हणजे साधी अगदी म्हण आहे, पण ती सुद्धा खूप सौम्य असं वाटायला लागलं. अतिराग आणि भीक माग. अजून पुढं उदाहरणं तशीच देणार आहेत. ज्ञानदेवांना इतकी चपखल उदाहरणं देता येतात की ती ऐकून तरी आपल्या डोक्यात बसावं की आपण नित्य नैमित्तिक किंवा नेमून दिलेली कुठलीही कर्म टाकायची नाहीत. जे कर्म करायचं सोडणं हा असा प्रकार आहे आणि म्हणून त्याला तामस त्याग म्हटलेलं आहे. सहन होत नाही, बरोबर आहे. लोक म्हणतात अगदी तोडून टाकं वाटते, डोकं इतकं दुखते, असे हाडके बडवून घेतात बघा. पण म्हणून स्वतःचं शिर तोडून टाकायचं, अरे बापरे, असला हा तामस त्याग म्हणजे काय म्हणतात ना, काही उपयोगच नाही. बुद्धी जागेवरच नाही, ती घाणच टाकलेली आहे जणू काही. हा गा मार्गू दुवाडू होये, तरी निस्तरितील पाये, की त्याची खांडणे आहे मार्ग अपराधे. आता मार्गू दुवाडू आहे म्हणलं, दुवाडू म्हणजे द्वाड. हा मार्ग द्वाड आहे म्हणजे अवघड आहे. हा रस्ता, मार्गू म्हणजे एखादा रस्ता, आपण एखाद्या रस्त्याने चाललोय आणि एखादा रस्ता अवघड असला तरी निस्तरितील पाये, पाये म्हणजे आपले पाय, आपल्या पायाने तो चालून जावाच लागतो ना, संपवलाच पाहिजे ना. की त्याची खांडणे आहे मार्ग अपराधे. आता जसं शिर सांगितलं, आता इथं पाय म्हणतायत की
आता हा रस्ता अवघड आहे, कठीण आहे असं म्हणून त्या रस्त्याने न जाता पायच तोडून टाकायचे. खांडणे म्हणजे तोडून टाकणे. असं पायच तोडून टाकले तर आयुष्यभर काय दिलो? लंगडं म्हणून राहायची वेळ येईल. म्हणजे मोहात तस्य परित्यागः, हे मोहाने एकेकाचं खंडणच चाललेलं आहे. ते करणं योग्य आहे का? डोकं दुखलं म्हणून डोकं तोडा, रस्ता संपत नाही म्हणून, चांगला नाही म्हणून पाय तोडा. एकदा आठवलं, काल आम्ही इथं जरंडेश्वर म्हणून आहे, उंचावर आहे, छान मारुतीचं मंदिर, आणि रस्ता कठीण आहे. आता इथे जे म्हणले ते मला डोळ्यासमोर काल दिसायला लागलं की तो अवघड रस्ता आहे. निम्म्या रस्त्यापर्यंत त्यांनी छान पायऱ्या केल्यात, पण वरचा दगडी दगडी दगडी, काही ठिकाणी काहीच नाही, बारीक बारीक खडी असते ना, खडे, आणि असा अगदी अरुंद कोपऱ्यातनं रस्ता, खाली सगळी दरी, आणि अशातनं जाणं म्हणजे अगदी खरं सांगायचं तर कठीणच असतं. पण एक आपलं ध्येय आहे की नाही बुवा, इकडे आलोय तर आपण एकदा त्या जरंड्याचं दर्शन घेतलंच पाहिजे. ही आंतरिक इच्छा, ओढ परमात्म्याची, परमेश्वराची म्हणून जायचं. पण असं काही अवघड लागलं म्हणून तो पायच तोडून टाकायचा का? हा काय शहाणपण आहे? म्हणजे जो खरा मनुष्य आहे तो काय करेल? काहीतरी प्रयत्न करून, कष्ट करून तो मार्ग शेवटपर्यंत संपवल, मार्गाने त्या जाईल. पण तो मार्ग इतका कठीण आहे म्हणून पाय तोडायचे म्हणजे किती अज्ञान म्हणायचं का, म्हणजे बिंडोकपणाच म्हणायचं का काय? म्हणून हा तामस प्रकार किती भयानक आहे हे समजून घ्या. आणि काही लोक असतात असे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा उडवून घेणं तरी परवडलं, पण पार तोडून टाकणं म्हणजे काय? अजून एखादी बघा, अजून एक छान उदाहरण देतात. म्हणजे आतताईपणा हा जो शब्द आहे ना, मला आत्ता आठवला, तो सगळा आतताईपणा आहे. विचार नाही, विवेक नाही, सारासार तर नाहीच नाही, आत्मानात्मही नाही, कुठलाच विवेक नाही आहे त्यांच्याजवळ. आणि मुख्य मला सांगा, आपलं डोकं तोडलं तर आपण जाणारच आहे ना, संपणारच आहे, एवढं तरी कळायला पाहिजे. आपले पाय तोडले तर आपणच पंगू होणार आहे. अजून पुढचं उदाहरण फार छान आहे बघा. भुके लिया पुढे अन्न, हो का भल तैसे ऊन, तरी बुद्धी न घेता लंघन, भाणे पापराह आपण हालया. क्या भाणे पापरा हालया, ते आपण हे काहीतरी ठिकाणी जास्त आलेलं आहे, हालया एवढंच बघा. आता अतिशय भूक, माणसाला काय म्हणतात ना, अतिराग भीक माग, तसं बुभुक्षितः किम न करोति पापम, असं एक संस्कृत वचन आहे की जो भुकेलेला माणूस असतो ना, तो काय पाप करणार नाही, कोणतं पाप करणार नाही, काहीही करत. कुणाकडं गेलो आहे किंवा रस्त्याने चाललो आहे, ती लहान मुलं वगैरे बघा, भीक मागण्यापेक्षा सरळ चोरी करून खातात, उचलून घेतात, पळत सुटायचं, असं घडतं. पण इथं अतिभुकेलेल्या माणसाला एखाद्याने छान गरम गरम अन्न दिलेलं आहे, म्हणून काय म्हणले बघा, भुके लिया पुढे अन्न, हो का भलतैसे ऊन. अगदी छान दिलं, गरमागरम ताट वाढून दिलं, भलतैसे ऊन, अतिशय ऊन होतं, गरम गरम होतं. आणि पुढं म्हणले बुद्धी न घेता लंघन. आता लगेच खाता येईल का हो? अगदी उकळतं वाढलं तर नाही खाता येणार, पण मग त्यावेळेला गप्प बसलं पाहिजे, लंघन करायला पाहिजे, थोडा वेळ शांत बसलं पाहिजे. पुढं म्हणलेलं आहे भाणे पापरा हालया. आता भाणे म्हणजे वाढलेलं ते ताट, पापरा हालया म्हणजे तो लाथाडून द्यायचं, लाथ मारतात त्याच्यावर लाथ मारून भिरकावून द्यायचं. हे सुद्धा तामस त्यागाचंच लक्षण. असा त्याग उपयोगाचा. एखादा उठून निघून जाईल, एखादा अर्धवट उपाशी राहील, म्हणजे उपाशी निघून जाईल. पण असं करायचं का? आलेलं अन्न लाथाडायचं नको मला.
नको म्हणून उठून जाणे ठीक आहे, पण लाथ मारणं. अन्न हे पूर्ण ब्रह्म. काय सुंदर आहे तो आपल्याकडचे श्लोक. मला म्हणून आत्ता ह्याच्यावरनं आठवलं, म्हणजे मी ज्या वेळेला हा श्लोक वाचत होते त्यावेळेला मनात आलं की तुम्ही सगळ्या ठिकाणी गेलेले आहात, आपण सगळे बरोबरीने गेलेले आहोत. सज्जनगडावर असेल, आळंदीला असेल, त्या शिवथरगडला, अक्कलकोट, आपले गजानन महाराज, जिथं जिथं कुठे या प्रसादाच्या हे असतात, रांगा असतात आणि ओळीच्या ओळी जेवायला देतात. केवढाल्या पंक्ती असतात, केवढाली सभागृह केलेली आहेत आणि त्या ठिकाणी गरम 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 वाढत जातात. पण मला ते आवडलं बघा की 10-20 पंक्ती अशा ओळीनं 100-100च्या बसलेल्या असतील. तिथून तिथं, तिथून त्या ओळीनं 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 सगळ्या शेवटच्या माणसाला सगळं वाढेपर्यंत बरोबर ते अन्न उकळतं राहतच नाही. आपल्याला वाटतं वा गरम गरम भात आलाय, आमटी आली, छान आले, पण सगळं होईपर्यंत मग काय करतात, 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे ते अन्न आपल्याला खाण्याजोगं असतं. हा एक भाग झाला. आता घरात कुठं पंक्ती आहेत, घरात 2 नाही तर 4 माणसं, म्हणून आपल्याकडं पद्धत काय आहे, सणासुदीला तरी आपल्याला माहिती आहे की छान नैवेद्याचं ताट वाढायचं, देवापुढं ठेवायचं. गणपती असेल गणपती, गौरी असतील गौरी, नवरात्र असेल देवी, ज्या सणात जो देव असेल तो, आणि त्याला नैवेद्य दाखवायचा. सगळं प्राण अपान व्यान समान उदान ब्रह्मणे स्वाहा म्हणून त्याला थोडंसं पाणी पाजून पुन्हा एकदा सगळं स्वाहा करून पुन्हा त्याचे हात धुण्यासाठी पाणी द्यायचे. म्हणजे त्याचं जेवण झालं अशी 2 मिनिटाची कल्पना आहे. बरोबर तोपर्यंत ते ताट नॉर्मलला येतं, म्हणजे जसं पाहिजे तसं होतं. आणि ते ताट घेऊन आपण जेवायला बसलो तर 2 भावना असतात. एक तर परमेश्वराचं प्रसाद आहे तो, मग मोठाल्या पंक्ती मोठमोठ्या ठिकाणी सांगितलं मी की प्रसाद म्हणून आपण तो भक्षण करतो. हे सुद्धा देवाचं नैवेद्याचं ताट, म्हणजे आपल्या घरातलं आपण प्रसन्न मनानं खाल्लेला तो प्रसाद आहे. आणि मग ही चिडचिड भांडण टणटण होणार नाही. आता लोकांना वाढेपर्यंत नुसतं नैवेद्य कुठं दाखवायचं आणि कुठं खायचं लगेच सुरुवात करतात. म्हणून अजून आपल्याकडं आहे बघा पंक्तीला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हते जाणी जे यज्ञ कर्म. अरे तुझा आतला अहम वैश्वानरो भूत्वा, सकाळीच पाहिले, प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न तो वैश्वानर अग्नी सगळं स्वाहा करत असतो, पचवत असतो. तर ते पचवण्यासाठी सुद्धा तो अग्नी प्रज्वलित झालेला आहे. त्याच्यामध्ये एक एक आहुती टाकली पाहिजे, आपण आहुती रूपानं घातलं पाहिजे. उदरभरण नाही, पण आपलं असतं उदरभरण. कधी एकदा पोट भरते, हे खातो ते खातो ते खातो ते खातो, हे झालं चांगलेपणानं. पण भूक लागली, गरम ताट दिले म्हणून त्या अन्नाला लाथ मारून भिरकावून द्यायचं. हा सगळा तामस त्यागाचा प्रकार आहे. किती सुंदर समजावून दिलेलं आहे बघा. अजूनही काही आहेत. तैसा कर्माचा बाधू कर्मे, निस्तरी जे करिताची वर्मे, हे तामसू नेणे भ्रमे माझविला. एक एक शब्द तर असे छान वापरलेले आहेत की त्याप्रमाणे वर जसं सांगितलं की त्या माणसाने अन्न ढकलून द्यावं, त्याप्रमाणे कर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण केलं असता कर्माचा दोष नाहीसा होतो. परंतु तामस बुद्धीचा जो मनुष्य आहे तो भ्रमिष्ट असल्यामुळं त्याला हे काहीच कळत नाही. कर्मच करायचे, फक्त निष्काम बुद्धीनं करायचे. हे असं उलथून टाकणं, तोडून टाकणं, हे प्रकार सगळं तामसपणा प्रकारचं आहे. आणि तो भ्रमिष्ट होतो, मूढ होतो. अज्ञान तर भरलेलंच आहे सगळं डोक्यामध्ये त्याच्या, आणि त्यामुळं तो काय करतो, क्षुब्ध होतो, प्रक्षुब्ध होतो आणि सगळा राग सगळ्यावर काढत राहतो. पण त्यांनी जर निष्काम कर्म केलं तर त्याला चांगली गती मिळेल,
चांगली प्रगती होईल. पण हे माणसाला नको आहे, नाही. बघूया आता याच्यावरच्या ओव्या. दिसेना अंधारी म्हणून या नेटे. नेटे म्हणजे जोराने. खुपसावी बोटे डोळ्या माझी. आपल्या डोळ्यात आपली बोटं नखा बेखा सहित अशी जोरात रोवायची. मला तर कल्पनाच करू नये. ह्या ओव्या वाचताना असे अंगावर शाय बघा, अजून सुद्धा अंगावर शहारे येत आहेत की काय लोक कसे वागत असतात. दिसेना अंधारी म्हणून या नेटे, खुपसावी बोटे डोळ्यान माझी. तैसी कर्मे होती बंधके म्हणून, सारीच सांडून देई द्वेषे. अर्धशिशी लागी जैसे कंटाळून, टाकावे तोडून मस्तकची. अर्धशिशी अर्धच डोकं दुखतंय, अर्धच कापत नाहीत नशीब, पूर्णच कापून टाकायचं. तैसा तयाचा तो कर्मत्याग जाण, असे परिपूर्ण तमो गुणे. असला कर्मा म्हणजे हे नको ते नको, काही नको, ये बी गया वो बी गया. म्हणजे हे तेल गेलं तूप गेलं हाती आलं दुपाटणं, त्याचं बुद्धीचा कुठं भाग चालवायचाच नाही आहे. ती गोष्ट सगळ्यांना माहिती असेल, तेल गेलं तूप गेलं हाती आलं दुपाटणं. बरं नंतर बघू, आता ही आधी सांगते. तैसा तयाचा तो कर्मत्याग जाण, असे परिपूर्ण तमो गुणे. चालवे ना वाट म्हणून या काय, टाकावे ते पाय तोडोनिया. पुढे आले अन्न उनते म्हणून, भुकेला लोटून देई जैसा. अति भूक लागली की म्हणतात ना, अति भूक काही करू शकतो. तैसे भ्रमे नेणे सुटावे आपण, कर्मबंधातून कैशा रीती. म्हणून या पार्था तामस तो जन, कर्मेची सोडवून देई सारी. ऐशा परी कर्मे स्वभावे जी प्राप्त, अविचारे येथ सांडिता ती. तया कर्म त्यागा तामस हे नाव, पाहू नको गाव तयाचा तू. म्हणून तू ते गाव पाहूच नको, तू त्या गावाला जाऊच नकोस, असं कर्मत्याग करूच नकोस. करायचं असेल तर निष्काम कर्मत्याग कर. किती समजावून द्यायचं. काही लोक असे छान समजावतात. ज्ञानदेव काय, समर्थ काय, सगळे संत सांगतात की तू असा आतताईपणा करू नकोस, थोडा समजूतदारपणा घे. आणि म्हणून आपल्याला तामस त्यागाचं पाहिलं, आता राजस त्याग आहे पुढचा. होईल का थोडाफार? नाही होणार. मला असं वाटतं थांबूया. राजस त्याग आपण परवा दिवशीच घेऊया. नुसती एक श्लोक म्हणून घेते फार तर. दुःखमित्येव यत्कर्म, काय क्लेश भयात् त्यजेत. सकृत्वा राजसं त्यागं, नैव त्याग फलं लभेत. बघा, 3 प्रकारचे लोक असतात. त्यातला तामस म्हणजे अत्यंत अधम नीच प्रवृत्तीचा मनुष्य आहे तो. आता राजस कसं आहे? मध्यम प्रकृतीचं आहे. मध्यम, अधम, मध्यम आणि उत्तम असे 3 प्रकारचे लोक असतात. त्यातला मध्यम म्हणजे राजस आहे. तो काय करतो? कुठली गोष्ट मला काहीतरी होईल, दुःख होईल, काही अडचण येईल, ह्या निमित्तानं शरीराला कष्ट होतील, माझ्या मनाला यातना होतील, आणि म्हणून त्याग करतो. त्याची सुंदर सांगितलेलं आहे की दुःखम इति एव, म्हणजे दुःखदायक होईल असं. इति एव म्हणजे असं म्हणून. यत कर्म, जो कर्म, काय क्लेश भयात त्यजेत. काय म्हणजे शारीरिक, क्लेश म्हणजे शरीराला होणारे क्लेश, आणि त्याच्या भयात म्हणजे भयानं, त्यजेत म्हणजे सोडून देईल. म्हणजे एकतर काहीतरी दुःख मला प्राप्त होईल. सर्व कर्म आहे पण हे दुःखरूपच आहे. कुठलंही बघा, कुठलंही कर्म सुखरूप नाहीच, काहीतरी त्यात कष्ट आहेच. बहिणाबाई म्हणतात, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, अरे संसार संसार
तेवढ्या स्वप्न रंगून माणूस लग्न करतो, संसारात पडतो आणि मग बहिणाबाईंची ही कविता क्षणाक्षणाला आठवायला लागते. तसं दुःख काहीतरी होईल, ही सगळीच कर्म दुःखमय आहेत. म्हणून शारीरिक क्लेशाच्या भीतीनं त्यजेत म्हणजे जो सोडून देतो, तो जो त्याग आहे त्याला राजस त्याग असं म्हणतात. मग राजस त्यागाची उदाहरणं आपण ज्ञानदेवांनी दिलेली पुन्हा बघूया. मला असं वाटतं की उद्या वर्षाभिनंदन सगळ्यांचं आजच करून ठेवते. नूतन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि उद्या आपण सगळ्यांनी जी काही आराधना करायची असेल, रामाची करायची असेल, तुम्हाला जी काही ग्रंथ पठण करायचे असतील, स्तोत्र म्हणायचे असतील, ते सगळं उद्याच्या दिवस करून घ्या. मग रोजचे नियमित आपले जे वर्ग आहेत ते परवापासून चालू राहतील. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज इथेच थांबूया.